समाजामध्ये स्त्रियांना मागासलेलं ठेवण्याची जी विचारसरणी होती त्या विचारसरणीच्या विरुद्ध एक मोठा लढा ते लढले। अतिशय कल्पकतेनं विधवा स्त्रियांचं केशवपन व्हायचं, समाजामध्ये जागृती करून लोक थांबत नाही बघितल्यानंतर जे त्या काळात आमचा नाभिक समाज होता त्या समाजाला एकत्रित करून त्यांचा संप केला आणि त्यांनी सांगितलं काही झालं तरी आम्ही विधवांचे केस कापणार नाही, त्यांचं केशवपन करणार नाही आणि ही जी एक आपल्याकडे प्रथा होती ती प्रथा संपवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं। बालविवाहाची प्रथा संपवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं आणि हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे की जी शिक्षणाची एक संपूर्ण व्यवस्था त्यांनी उभी केली आणि तदनंतर सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जो काही समाजातला भेद आहे तो भेद कसा दूर होईल आणि ज्या प्रकारे काही लोकांनी इतर लोकांना त्या ठिकाणी जखडण्याचं काम केलं होतं त्यातनं ते कसे मुक्त होतील, विचार कसे मुक्त होतील, अंधश्रद्धा कशा दूर होतील, भोंदूगिरी कशी संपेल याकरता प्रचंड मोठं कार्य त्यांनी केलं आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पुरोगामी अशा प्रकारचा विचार करणारे अनेक लोक हे त्या काळामध्ये तयार झालेले आपण बघितले, त्याची मुहूर्तमेढ त्यांनी केली। विशेषतः महात्मा ज्योतिबा फुलेंनी या ठिकाणी मानवी हक्काची सनद ही 1848 मध्ये मांडली आणि त्या सनदीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मानवी हक्काचं हनन होत आहे, जाती व्यवस्थेमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भेदभावामुळे कशा प्रकारे मानवाचे हक्क हिरावले जात आहेत हे सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले होते।